आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महिला व बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, मानधन तत्वावर असलेले कर्मचारी यांच्या महत्त्वपूर्ण प्रकरणी नाहक विलंब होत असल्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याबाबत निवेदन माननीय पालकमंत्री श्रीमती मेघना दीपक साकुरे बोर्डीकर, राज्यमंत्री महिला व बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा विभाग यांना आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी परभणी श्रीमती मोनिका रंधवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी श्री मिलिंद वाघमारे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद परभणी श्रीमती रेखा काळम, श्रीमती ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर आवरगंड व महिला बाल विकास विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, मानधन तत्वावर असलेले कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं। त्या संदर्भात आम्ही 2 तारखेपासून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करणार आहोत। त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांना देऊन मागण्यांनी तुम्हाला वैयक्तिक लक्ष घालून आपला हा विषय मार्गी लावण्यात याबाबत किती दिवस झाले मागण्या प्रलंबित आहेत आपल्या एकंदरीत? गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या मागण्या प्रलंबित आहेत। बरं, आमच्या विभागाचा सुधारित आकृतीबंधाबाबतची आमची एक विशेष मागणी आहे, जेणेकरून आम्हा कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध होतील। जवळजवळ आज 15-20 वर्ष झालं आमचे अधिकारी जे वर्ग 1 पदावर आहेत ते त्याच पदावर आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे प्रमोशनच्या संधी उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे लोकांमध्ये नाराजी सुरू आहे आणि अतिशय दुःखद अवस्था असल्यामुळे सगळ्यांनाच कामामध्ये निरसता आलेली आहे। परभणी जिल्ह्यातीलच ही समस्या आहे का संपूर्ण महाराष्ट्रातल्या? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे जे निवेदन आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मिळून त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना हे निवेदन सादर करणार आहेत। या आमच्या आंदोलनामध्ये आमच्या ज्या इतर संघटना आहेत, PODPO संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, अंगणवाडी सुपरवायझर संघटना व इतर आमचे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या संघटना, या सर्वांचा आम्हाला महिला व बाल विकास राजपत्रित अधिकारी संघटना जी आहे त्या संघटनेला पाठिंबा प्रश्न आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे, आपण पुढची दिशा कशी असेल? याच्यानंतर आज सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांना निवेदन सादर होईल। त्यानंतर विभागाला सुद्धा आमच्या हे निवेदन सादर केलं जाईल व जर आम्हाला 2 तारखेपर्यंत याबाबत प्रतिसाद नाही मिळाला तर 2 फेब्रुवारीपासून आम्ही सनदशीर मार्गाने VC बंद, काम बंद, माहिती न देणे असे आंदोलन सुरू करणार आहोत। आज माननीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादीदी बोर्डीकर यांना आज आम्ही महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। यामध्ये राजपत्रित अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील जे आमचं आंदोलन आता 2 तारखेपासून सुरू होईल, या आंदोलनामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। याची आता पुढील दिशा 2 फेब्रुवारीपासून आम्ही उग्र आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत। आवरगड साहेब वेळोवेळी म्हणूनच या बाबतीत आता जे आंदोलन या बाबतीत आम्ही आजपर्यंत केलेलं आहे, या आंदोलनाची दिशा, या आंदोलनाचं उग्र रूप हे पाहता आता राजपत्रित अधिकारी सुद्धा यांना सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत आमच्या अंगणवाडी सेविका असतील, सुपरवायझर असतील, राजपत्रित अधिकारी असतील, हे यांच्याबद्दल आता सहानुभूती झालेली आहे म्हणून आणि त्यांनी सगळ्याला आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। म्हणून यानंतर आंदोलन आता उग्र होणार, यात निश्चिंत आता म्हणजे हे आहे, भरोसा आहे। आज महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं महिला बालकल्याण विभागाच्या राजपत्रित संघटना आणि आमच्या इतर सर्व संघटनांच्या वतीनं आज माननीय पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये महिला बालकल्याणच्या अनेक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्यांसोबतच ज्या अतिरिक्त नवीन योजना नव्यानं सुरू होतात त्याचा जो ताण आहे आणि त्यासोबत त्या योजना राबवण्यासाठी जे मनुष्यबळ आहे ती कमतरता ती भरून निघाली। महिला बालकल्याणमध्ये जी कुंठित अवस्था आहे, प्रमोशनच्या संधी कमी आहेत आणि सोबतच ताण वाढलेला आहे, या सर्वांवरती उपाय म्हणून काही उपाययोजना कराव्यात असं आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा भाग म्हणून आता सनदशीर मार्गाने आम्ही निवेदन त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन आम्ही जर आमच्या मागण्यांसाठी फायदा नाही झाला। ठीक होणार नाही आहे।
संकुचित पद्धतीने झालेलं आहे. सोबतच काही मुख्य सेविकांच्या संघटनेच्या त्यांच्या काही मागण्या आहेत, सोबत अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या आहेत. आपल्या विभागामध्ये सर्वात मोठी योजना लाडकी बहीण योजना आम्ही राबवली, खूप यशस्वी पद्धतीने आम्ही ती राबवली. पण खाली ग्राउंड पातळीवर किंवा जिल्हा कार्यालयामध्ये म्हणजे पुरेसं असं मनुष्यबळ उपलब्ध नाही, जेणेकरून कामाचा ताण वरच्यावर वाढत चाललेला आहे. वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतो, पण हे सगळं करत असताना आम्हाला मनुष्यबळाची नितांत गरज आहे. यासाठी सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे आणि 2 तारखेपासून आम्ही आता आंदोलनाला सुरुवात करतो.